मृत्यूशय्येवर अखेरच्या घटका मोजीत असलेल्या टॉम स्मिथने आपल्या मुलांना आपल्याजवळ बोलावून घेतले आणि तो त्यांना म्हणाला, बाळांनो, मी आज या जगाचा निरोप घेत आहे, परंतु जाताना मला तुम्हा मुलांना एवढंच सांगायचं आहे की मी आजपर्यंत जसं सरळ मार्गी आयुष्य जगलो तसंच जीवन जर तुम्हीही जगलात तर मला जी मनशांती लाभली ती तुम्हालाही लाभेल. त्यांची मुलगी सारा म्हणाली, बाबा, आमचं हे दुर्दैव आहे की तुम्ही हे जग सोडून जाताना तुमचं बँक बॅलन्स हे पूर्णपणे रित झालेलं आहे, रिकाम आहे. आमच्यासाठी तुम्ही काहीच पैसा शिल्लक ठेवला नाही. ज्यांचा तुम्ही भ्रष्ट सरकारी पैसा चोरणारे चोर अशा शेलक्या शिव्यांनी उद्धार केलात, अशा सर्व लोकांनी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या मागे भरपूर संपत्ती मागे ठेवली आहे. आपलं तर हे घर सुद्धा आपल्या मालकीचं नसून भाड्याचं आहे. निदान मी तरी तुम्ही दाखवलेल्या आदर्श मार्गावरून चालणार नाही. आम्हाला आमचा मार्ग तुम्ही निवडू द्या. थोड्याच वेळाने स्मिथने आपला अखेरचा श्वास घेतला आणि त्यांचा देह निष्प्राण होऊन पडला. 3 वर्षानंतर सारा एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करण्यासाठी मुलाखत द्यायला गेली. मुलाखती दरम्यान तिला मुलाखतकाराने विचारलं, तुझं आडनाव काय? तर ती म्हणाली, स्मिथ. कुठली बरं ही स्मिथ? तर यावर सारा म्हणाली, मी सारा स्मिथ. माझे वडील टॉम स्मिथ, ते आता हयात नाहीत. मुलाखत घेणाऱ्या पॅनलच्या अध्यक्षाने जरा अविश्वासाच्या सुरातच विचारलं, ओ हो, तू टॉम स्मिथची मुलगी आहेस तर? पॅनेल मधील इतर सदस्याकडे एक वार नजर टाकून तो म्हणाला, हा स्मिथ नावाचा मनुष्य तोच आहे का बरं ज्याने इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटर्स या संस्थेमध्ये माझ्या सभासदत्वाच्या अर्जावर स्वाक्षरी केली होती आणि आज त्याच्याच शिफारशीमुळे मी आज या पदापर्यंत पोहोचू शकलो. त्याने हे माझ्यासाठी अगदी निरपेक्षपणे कसलाही मोबदला न घेता केला. मला तर आता त्याचा पत्ताही माहीत नाही. त्यांचा माझ्याशी कसलीही ओळख नव्हती, पण तरीही त्यांनी हे केवळ माझ्या हितासाठी केलं. इतकं बोलून तो साराकडे वळून म्हणाला, मला तुला आता कुठलाच प्रश्न विचारायचा नाहीये. तुला ही नोकरी मिळालीच आहे असं समज. उद्या येऊन तुझं नियुक्तीपत्र या कार्यालयातून घेऊन जा. सारा स्मिथ कॉर्पोरेट अफेअर्स मॅनेजर म्हणून कंपनीत नियुक्त झाली. तिच्या दिमतीला ड्रायव्हर सहित 2 कोर्स कार्यालयात लागूनच असलेला एक डुप्लेक्स बंगला आणि दरमहा 1 लाख पौंडाचा पगार आणि याशिवाय इतर भत्ते आणि खर्चही इत्यादी तिला मिळू लागलं. नोकरीत 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अमेरिकेतून आपल्या देशात परतले आणि त्यांनी आपली निवृत्ती घोषित केली. त्यांच्या जागी नवी नियुक्ती करणं आवश्यक होतं. या जागेसाठी अतिशय विश्वसनीय मनुष्याची आवश्यकता होती आणि या जागेसाठी कंपनीच्या सल्लागारांनी पुन्हा एकदा सारा स्मिथच्याच नावाला पसंती दिली. एका मुलाखतकारांना दिलेल्या इंटरव्ह्यू मध्ये तिला जेव्हा नोकरीतील तिच्या यशाचं गुपित विचारलं गेलं तेव्हा अश्रू भरल्या नेत्रांनी ती उत्तरली, माझ्या वडिलांनीच माझ्या यशाचा मार्ग मला आखून दिला होता. ते जेव्हा स्वर्गवासी झाले तेव्हा मला कळलं की सांपत्तिक दृष्ट्या जरी ते गरीब होते तरी सचोटी, शिस्त आणि प्रामाणिकपणा या गुणांनी ते खूप खूप श्रीमंत होते. आता इतक्या वर्षांनी वडिलांच्या आठवणींनी रडण्या इतका आपण लहान नसूनही आपल्या डोळ्यात त्यांच्या आठवणीमुळे पाणी काय येते? या मुलाखतकाराच्या प्रश्नावर त्या उत्तरल्या, माझ्या वडिलांच्या मृत्यूसमयी मी त्यांना तो आयुष्यभर सचोटीच्या मार्गाने चालले या गोष्टीसाठी अपमानास्पद बोलले होते. आज मी त्यासाठी त्यांची क्षमा मागते. ते मला त्यांच्या थडग्यातून उठून निश्चितच माफ करतील अशी मला आशा आहे. मी आज या पदावर पोहोचले ते केवळ त्यांच्या पुण्याईमुळेच. यात माझं काहीच श्रेय काढीचंही नाही. मग शेवटी तिला आणखीन एक प्रश्न विचारण्यात आला, मग आपण आपल्या वडिलांनी जो मार्ग आपल्याला आखून दिला आहे त्याच मार्गाचं अनुसरण कराल का? त्यावर सारा स्मिथ म्हणाल्या, मी आता माझ्या वडिलांना खूप मानते. त्यांचं एक भव्य चित्र मी माझ्या दिवाणखान्यात प्रवेशद्वारासमोरच लावून ठेवले. माझ्यापाशी आज जे काही आहे त्याचं श्रेय भगवंताच्या खालोखाल मी माझ्या वडिलांनाच देते. आपणही टॉम स्मिथ सारखेच आहोत का? कीर्तिरूपाने शिल्लक राहता येऊ शकते. कीर्ती पसरायला आणि कीर्तिरूपाने जिवंत होण्यासाठी वेळ लागतो जरूर, पण त्या रूपाने माणूस अमर होऊन जातो. सचोटी, शिस्त, स्वतःवर ताबा ठेवणे आणि परमेश्वर आपल्याकडे पाहतोय याची सदोदित जाणीव हे गुणच माणसाचं खरं धन आहे. बँक खात्यातील अमाप पैसा नव्हे, आपल्या मुलाबाळांसाठी हाच वारसा ठेवावा. चांगल्या वागणुकीचे आर्थिक मूल्य नसले तरी चांगल्या वागणुकीत कोट्यावधींची मने जिंकण्याची शक्ती असते याची जाणीव सदैव मनी असू द्यावी.
आपणही या परिवर्तनाचे अग्रदूत बनू. आपल्याला आयुष्यात जे काही मिळाले ते पचवायला शिका. कारण भोजन जर पचले नाही तर रोग वाढतात, पैसा पचला नाही तर देखावा वाढतो, बातचीत पचली नाही तर चुगली वाढते, प्रशंसा पचली नाही तर अहंकार वाढतो, टीका पचली नाही तर दुश्मनी वाढते, गोपनीयता टिकली नाही तर खतरा वाढतो, दुःख पचले नाही तर निराशा वाढते आणि सुख पचले नाही तर पाप नक्कीच वाढत असते. संयम हा यश मिळवण्यासाठी लागणारा सर्वात मोठा घटक आहे. समोर अंधार असला तरी त्याच्या पलीकडे प्रकाश आहे हे कायम तुम्ही लक्षात ठेवा. शिक्षण, डिग्री, पैसा यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो. कष्ट, अनुभव आणि माणुसकी हेच माणसाचं श्रेष्ठत्व असतं. माणसाचे कपडे स्वच्छ असो वा नसो पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करत असतो. आपण कुटुंबासाठी काय ठेवायचं, बँक बॅलन्स की संस्कार, हे आपणच ठरवायला पाहिजे. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश, आजची ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची घंटी देखील दाबा आणि मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, महालक्ष्मीची कृपा आता तुझ्यावरती होणार आहे. तू फक्त विश्वास ठेव आणि तुझे कर्म चांगले ठेव. होय, तुझे कर्म जर चांगले असेल तर तुला कोणतीच गोष्ट कमी पडणार नाही. एकदा एका सेठने पंडितजींना निमंत्रण दिले, पण पंडितजींचा एकादशीचा उपवास होता, त्यामुळे पंडितजी जाऊ शकले नाही. पण पंडितजींनी आपल्या 2 शिष्यांना सेठाच्या घरी जेवायला पाठवले. पण जेव्हा दोन्ही शिष्य परतले तेव्हा त्यांच्यापैकी एक दुःखी होता आणि दुसरा आनंदी. पंडितजींना पाहून आश्चर्यचकित झाले आणि शिष्याला विचारले, तू दुःखी का आहेस? सेठच्या जेवणात फरक पडला आहे का? तेव्हा तो म्हणाला, नाही गुरुजी, सेठच्या बसवण्यात फरक पडला होता. ते म्हणाले, नाही गुरुजी, सेठने दक्षिणेत भेद केला का? नाही गुरुजी, समान दक्षिणा दिली, मला 2 रुपये आणि 2 रुपये सोबत असलेल्यास. आता गुरुजी अजूनच चकित झाले आणि विचारले, मग काय कारण आहे, तू का दुःखी आहेस? तेव्हा दुःखी शिष्य म्हणाला, गुरुजी, मला वाटायचे की सेठ खूप मोठा माणूस आहे, तो किमान 10 रुपये देईल, पण त्याने 2 रुपये दिले म्हणून मी दुःखी आहे. आता दुसऱ्याला विचारले की तू खुश का आहेस? तर दुसरा शिष्य म्हणाला, गुरुजींना माहित होते की सेठ खूप कंजूस आहे, ते 8 आण्यापेक्षा जास्त देणार नाही, पण त्यांनी 2 रुपये दिले, त्यामुळे मला आनंद झाला आहे. ही फक्त आपली मनाची अवस्था आहे. जगात सारख्याच घटना घडतात, पण त्या घटनांमधून काहींना आनंद मिळतो, काहींना दुःख होते, पण प्रत्यक्षात दुःख आणि आनंद नाही, ते आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून आहे. म्हणूनच परमेश्वराच्या चरणी मन ठेवा, कारण इच्छा पूर्ण नाही झाली तर दुःख आहे आणि इच्छा पूर्ण झाली तर सुख आहे. पण इच्छाच जर नसेल तर आनंदच आनंद आहे. सहमत असाल तर माझा देव माझे स्वामी असे टाईप करून हा सुंदर संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. ज्या शरीराला लोक सुंदर मानतात, मृत्यूनंतर तेच शरीर सुंदर का दिसत नाही? ती घरात ठेवण्याऐवजी का जाळली जातात? जे शरीर सुंदर मानले जाते, फक्त त्याची त्वचा काढा आणि पहा, मग वास्तव लक्षात येईल की आत काय आहे. आत फक्त रक्त, रोग, विष्ठा आणि कचरा भरलेला आहे. मग हे शरीर सुंदर कसे? शरीरात सौंदर्य नाही, सुंदर असतात माणसाची कृती, कर्म, त्याचे विचार, त्याचे बोलणे, त्याचे वागणे, त्याचे संस्कार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचे संस्कार, व्यवहार. ज्याच्या आयुष्यात हे सर्व काही आहे ती व्यक्ती जगातील सर्वात सुंदर व्यक्ती आहे. त्यामुळे तुम्ही अपेक्षा ठेवू नका, स्वामी माऊलींवरती विश्वास ठेवा. स्वामी माऊली सर्व काही चांगलंच करणार आहे. इथे फक्त पाहिजे तो आपल्या देवावरती आपला विश्वास. स्वामी माऊली म्हणतात, तू झुरत बसू नको बाळा, चिंता करत बसू नकोस. तू असे न करता मला हाक मार, मी कायम तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या मार्गदर्शनासाठी, तुला पुढे नेण्यासाठी जी योजना तू ठरवली आहेस ती पूर्ण करायला मी तत्पर आहे. तुझी प्रत्येक इच्छा, प्रत्येक स्वप्न
सत्यात उतरवायला मी आता तयार आहे बाळा. तू पूर्णपणे माझ्यावर विश्वास ठेवू शकतो. तुझे माझ्यावर विश्वास, भक्ती, श्रद्धा आहे ना, तर मग तू घाबरू नकोस. तू किती श्रद्धेने आमची पूजा करतोस हे आम्ही पाहतो, आमचा धावा करतो हेही आम्ही जाणतो. अरे बाळा, कधी कधी तू काही गोष्टी कोणालाच सांगू शकत नाहीस. अशा वेळी आमच्याकडे तू मन मोकळे कर. आम्हाला तू तुझी सर्व दुःखे घराने आमच्या जवळ तू मांड. तुझी चिंता आता आम्ही स्वतः दूर करणार आहे. स्वामी स्वतः तुमच्या आयुष्यात आले आहेत. फक्त स्वामी भक्ती तुम्ही करा. स्वामींवरती तुम्ही सर्व निशंक सोपवा. स्वामींचे नामस्मरण तुम्ही अखंडितपणे करा आणि स्वामींवरती तुम्ही विश्वास ठेवा. स्वामी माऊली कधीच आपली साथ सोडत नाहीत. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, कोणतीही काळजी तू आपल्या मनात ठेवू नकोस. तुला जे काही हवे आहे, जे काही पाहिजे आहे ते आमच्याकडे माग. जीवनात कितीही मोठे प्रसंग आले तरी तू स्थिर राहा. स्थिर मनातच तुला माझे प्रतिबिंब हे दिसेल. जेव्हा जेव्हा तू मनाला स्थिर करशील तेव्हा तेव्हा तुझ्या मनात आमचे प्रतिबिंब दिसेल आणि तुला आयुष्यात खूप धडपड करूनही, खस्ता खाऊनही, संघर्ष करूनही खूप काही तू गमावले आहेस ते सर्व आता तुला मिळणार आहे. ज्यांनी तुझा अपमान केला आहे ते सुद्धा आता तुझ्या नावाचे गोडवे गाणार आहेत. फक्त आमच्या नामस्मरणावर तू भर दे. होय, नामस्मरणामुळे तुझ्या जीवनात खूप सोप्या गोष्टी होऊन जाणार आहेत. खूप असामान्य गोष्टी सुद्धा तू सहजपणे मिळवशील. तू आमचे नामस्मरण कर, आमची भक्ती कर, आमचे चिंतन कर. तू आणि तुझे कुटुंबीय आता प्रगतीच्या मार्गाने आनंदाच्या दिशेने येणार आहेत. माझे देवदूत त्यासाठी काम करत आहेत. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, जर तुमच्या स्वामींवरती विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची घंटी देखील दाबा, जेणेकरून स्वामी माऊलींचा आशीर्वाद सर्वप्रथम तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांवर मिळेल. हा व्हिडिओ तुम्ही शेअर देखील करायला विसरू नका, ज्यांना याची गरज आहे त्यांना. आणि सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा, कारण माऊलींची केलेली भक्ती ही कधीच वाया जात नाही. स्वामी आई आपल्या प्रिय भक्तांच्या पाठीशी कायमच असते. सहमत असाल तर अशक्यही शक्य करतील स्वामी. ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे टाईप करायला तुम्ही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.